नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेतीमध्ये या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघू PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ग करण्यात आलेला होता। मग आता दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये वर्ग केले जातात। मग फेब्रुवारी 2025चा जर कार्यकाळ बघितला तेव्हापासून 4 महिन्याचा, तर जून महिन्यामध्ये त्याचे 4 महिने पूर्ण होतात। मग जून महिन्यामध्येच म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमचं लँड रेकॉर्ड येस आहे का ते चेक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधारला बँक अकाउंट लिंक आहे का ते अगोदर चेक करायचं आहे आणि तुमचं KYC झालेले आहे का नाही ते बघायचं आहे। या जर 3 गोष्टी पूर्ण असतील तर तुम्ही 20व्या हप्त्यासाठी पात्र असणार। चौथं म्हणजे काय, तर नवीन ॲग्री ॲक्टने फार्मर ID काढलेला आहे। तर फार्मर ID जर तुम्ही अद्यापर्यंत काढलेलं नसेल तर लवकर फार्मर ID काढून घ्या आणि फार्मर ID काढल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 20वा हप्ता हा येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पात्र ठरणार। कारण की फार्मर IDवर काही जणांनी काय केलेलं आहे, आता त्याचे व्हेरिफिकेशन देखील PM किसान योजनेचं चालू आहे। कारण की कसं आहे की पती पत्नीला त्याच्यापैकी कुटुंबातील फक्त एकालाच लाभ आहे, म्हणजे की पतीलाच फक्त लाभ आहे। जर मुलगा 18 वर्षाच्या नंतरचा असेल आणि त्याचं जर PM किसान रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर त्याला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही। फक्त पती पत्नीमध्ये फक्त एकालाच लाभ आहे, ते म्हणजे की पतीला। आणि पत्नीच्या नावावर जमीन असेल आणि पतीच्या नसेल तर फक्त पत्नीलाच लाभ भेटणार आहे यामध्ये। मग त्याच्यासाठी आता व्हेरिफिकेशन चालू आहे, त्याच्यामुळे अद्यापर्यंत सरकारने म्हणजे की 20व्या हप्त्याची घोषणा केलेली नाही। जसं हे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, ज्यामध्ये म्हणजे जे पात्र शेतकरी ते पात्र ठरवले जाते आणि अपात्र जर शेतकरी याचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे 20व्या हप्त्याला विलंब देखील होऊ शकतो। कदाचित 20वा हप्ता जून महिन्याच्या लास्टच्या आठवड्यात देखील येऊ शकतो। जून महिन्याच्या लास्ट आणि नमो किसान योजनेचा जो 7वा हप्ता आहे ते जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे। कारण की जुलैमध्ये पूर्ण कार्यकाळ होणार आहे, म्हणजे की हा जो कार्यकाळ 4 महिन्याचा आहे, एप्रिल, मे आणि जून आणि जुलै या 4 महिन्याचा कार्यकाळ, तर जुलैमध्येच आपल्या नमो किसान योजनेचा 7वा देखील हप्ता येऊ शकतो। आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता अखेरच्या आठवड्यात जर नाही आला जून महिन्याच्या, म्हणजे व्हेरिफिकेशन जर पूर्ण झालं नाही, त्याचा आणखीन चालू आहे, तर मग जुलैमध्ये दोन्ही हप्ते देखील म्हणजे जुलै महिन्यामध्ये येऊ शकतात। आजचं जर अपडेट शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।